तो आज मी तुम्हाला सांगणार आहे मिशोहून ऑर्डर कसा करायचं. तर तुम्ही बघू शकता माझ्या इंटरफेसमध्ये मी मिशो ही ॲप डाउनलोड केलेली आहे. ही आता मी ओपन करते आणि हे बघू शकता असा हा इंटरफेस येईल. त्यानंतर तुम्हाला कुठली गोष्ट घ्यायची आहे ही तुम्ही सर्वप्रथम इथं सर्च बारवर क्लिक करून सर्च करू शकता. जसं की मी इथं आता कुर्ती टाकेल आणि हे बघा खूप प्रकारच्या कुर्ती येतील. जेव्हा मला ही समजा ही मी सिलेक्ट केलेली आहे, इथं मी ओके करते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला असे या कुर्तीचे वेगवेगळे कलर्स तुम्हाला दिसून येतील. जसं की आता ही एक आहे, हा आहे, हा आहे आणि हा आहे. मला जो कलर आवडलेला आहे त्यावर मी क्लिक करेन. जसं की मी हा रेडवर क्लिक केलेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही जी तुम्हाला किंमत दाखवत आहे, ही किंमत जी आहे मित्रांनो, ती टोटली ऑनलाईन पेमेंटसाठी आहे. आणि याच्या खालची ही जे बघू शकत आहात, ही ही तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीसाठी लागेल. हे दोन्ही पेमेंट लक्षात ठेवा. कारण खूप वेळा असं होतं, की आपण ही पेमेंट पाहून ही वरची जी पेमेंट आहे हे पाहून ते प्रोडक्ट घेतो आणि नंतर त्याची जेव्हा आपण कॅश ऑन डिलिव्हरी करतो, तेव्हा त्याची पेमेंट वाढलेली असते. ती म्हणजे ही दाखवते. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा प्रॉडक्ट मी जेव्हा सिलेक्ट केलेला आहे, त्यानंतर इथे तुम्हाला साईज सिलेक्ट करायची आहे. ही तुम्हाला साइजेस मिळून जातील. जे पण याच्यात अवेलेबल असतील ते. ते पाहू शकता. इथे हे इतक्या साईज अवेलेबल आहेत. जसं की 5XL हे नाहीये म्हणून इथं असं अ, थोडं डिम दाखवतं आणि ज्या साइजेस अवेलेबल आहेत त्या अशा थोड्या डार्क दाखवत असतं. त्यानंतर मी इथं माझी साईज सिलेक्ट करेल. जसं की मला मीडियम लागते म्हणून मी मीडियम साईज सिलेक्ट करेल. त्यानंतर तुम्ही जर हा प्रॉडक्ट खूप जणांनी घेतलेला असेल, तर त्याच्या खाली असं तुम्हाला फोटोज म्हणून रिव्ह्यू दाखवलेला असतो. तुम्हीही पाहू शकता. तिथून पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तो प्रॉडक्ट तुम्हाला नेमका कसा मिळेल. जसं की मी इथं तुम्हाला दाखवते. हे बघा, आता इथं तुम्हाला दाखवेल की तो प्रॉडक्ट कसा आलेला आहे. हे असे पाहू शकता नंतर तुम्ही रिव्ह्यूज आणि हे पाहिल्यानंतर हे तुम्ही असं पाहून घेऊ शकता. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला इथेही असं मिळून दिसतं, की कोणी घेतलेला आहे प्रॉडक्ट, किती जणांनी घेतलेला आहे असं हे पण दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला प्रॉडक्ट घेण्यासाठी इथं तुम्हाला असं बाय नाऊवर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही बाय नाऊवर क्लिक करता, त्यावेळेस तुम्हाला हा इंटरफेस दिसून येईल. इथे तुमचा ॲड्रेस असेल, जो कोणताही तुमचा ॲड्रेस आहे, तो इथे तुम्हाला इथे असा तुम्हाला दिसून येईल टोटली आणि त्या ॲड्रेसवरती तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा तुम्हाला तेव्हा तुम्हाला कंटिन्यू असं करायचं आहे. जेव्हा तुम्ही कंटिन्यू हे सिलेक्ट कराल, तेव्हा तुम्हाला इथं पेमेंट मेथड दिसून येईल. जसं की आता तुम्ही पाहू शकता कॅश ऑन डिलिव्हरीसाठी हे जास्त पेमेंट दाखवतं, तर त्याच जागी तुम्हाला ऑनलाईन पेमेंटसाठी कमी पेमेंट दाखवतं, असं हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला जर कॅश ऑन घ्यायचा असेल, तर तुम्ही कॅश ऑनला क्लिक करा. किंवा तुम्हाला जर ऑनलाईन पेमेंट करायची असेल, तर तुम्ही इथे असं क्लिक करू शकता. असं केल्याच्यानंतर ही तुमची पेमेंट मेथड सिलेक्ट झालेली आहे आणि तुमच्या प्रॉडक्टची फायनल जी काही रेट आहे, ते असं तुम्हाला इथे दाखवून देईल. असं केल्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा प्लेस ऑर्डरवर दाबा. हा तुमचा पाहू शकता, की प्रॉडक्ट टोटली ऑर्डर झालेला आहे. हा असा ऑर्डर म्हणून येईल. जर तुम्हाला नंतर पाहायचं असेल, कन्फर्म करायचं असेल, की तुम्ही ऑर्डर घेतलेला कुठे दाखवतो, तर हे बघा असं बॅक या आणि इथं हे बघू शकता. इथं असं माय ऑर्डर म्हणून एका कोपऱ्यात दिसतं. त्याला जेव्हा तुम्ही क्लिक कराल, तेव्हा तुम्हाला इथे असं दिसून जाईल, की हा प्रॉडक्ट आपला ऑर्डर झालेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, ही बघा तुमची आजची डेट जी तुम्ही ऑर्डर केलेली आहे. त्यानंतर इथं ही डेट जी तुम्हाला ऑर्डर मिळणार आहे, अशा डेट्स दिसतील. त्यानंतर हे असं करून तुम्ही तुमचा ऑर्डर प्लेस झालेला पण बघू शकता. धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलला आलात याच्यासाठी तुमचं मनापासून आभार आणि यानंतर तुम्हाला जे कुठले व्हिडिओ हवे असतील किंवा अ, कुठल्या विषयी माहिती हवी असेल त्यासाठी मला कमेंट करा, फॉलो करा आणि अशा नवीन-नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे HSB. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार.